आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांची सभेसाठी जालना, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यातील कार्यकर्ते राहणार उपस्थित। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरच्या सभेनंतर रात्री मुंबईत येणार। शहा हे मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आज काँग्रेसची महत्त्वाची बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर मनसेच्या प्रत्येक शाखेला भेट देणार। मंचरमधील सभेत अजित पवारांनी व्यक्त केली खदखद, मला संधी का दिली नाही, अजित पवारांचा सवाल। 60च्या पुढे गेलो, 70 झाल्यावर संधी मिळणार का, अजित पवारांचा शरद पवारांना टोला। आजही लोकांच्या मनात शंका आहे, बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील का, आमचं आता फाटलंय, उगाच मनात काही शंका ठेवू नका। शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जाण्याच्या चर्चांवर अजित पवारांचं उत्तर। ठाण्यातून ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून राजन विचारे असतील। ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे यांना उमेदवारी पक्की। आदित्य ठाकरेंची नवी मुंबईतील सभेतून घोषणा। मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षण दिलं, भाऊसाहेब पवार यांची हायकोर्टात जनहित याचिका। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका, मर्यादेत राहत नाही त्याचा मी कार्यक्रम करतो अशी भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही, पटोलेंची शिंदेंवर टीका। जयशांकडे बीसीसीआयचं सचिवपद दिलं, मात्र त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय, उद्धव ठाकरेंचा शहांना सवाल। उद्धव ठाकरेंना मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे या अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। 5 जागांवरून ठाकरे गट आणि शरद पवार गटात भांडण सुरू, मवियात 15 जागांवरून तिढा निर्माण, मवियाशी युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकरांनी वंचितमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या सेवक वाघेंना फटकारलं, सभेसाठी साकोलीत आलेल्या प्रकाश आंबेडकरांची भेट घेण्यासाठी सेवक वाघे गेले होते, मात्र प्रकाश आंबेडकरांनी भेट नाकारली। महाविकास आघाडीतला कोल्हापूरच्या जागा वाटपाचा तिढा सुटला, छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरची जागा सोडायला ठाकरे गट तयार। लोकसभेच्या मैदानात उतरण्याची इच्छा नाही, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। राज्याला आणि जिल्ह्याला न्याय देण्याची संधी राज्यात अधिक, पक्षानं आदेश दिला तर मात्र निवडणूक लढवेन, मुनगंटीवारांचं मत। मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा, आरक्षणासाठी मुख्यमंत्री सकारात्मक, आम्ही आरक्षण टिकवू असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचं संभाजीराजे छत्रपती यांची माहिती। पुण्याच्या इंदापूरमध्ये माजी आमदार हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र, मित्रपक्षातील लोक जाहीर भाषणात धमकवत असल्यामुळे आम्ही मतदारसंघात फिरायचं की नाही, हर्षवर्धन पाटलांचा सवाल। माढा लोकसभा मतदारसंघ भाजपचाच, वातावरण गढूळ करून लोकांना संभ्रमित करू नका, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचं रामराजे निंबाळकरांना उत्तर। राष्ट्रवादीचं बँक खातं आणि बाकीचे दस्तावेज आम्हाला मिळाले पाहिजेत, प्रफुल्ल पटेल यांची मागणी। राष्ट्रवादीच्या नावाचा इन्कम टॅक्स आम्हाला भरावा लागेल आणि इलेक्शन कमिशनला देखील आम्हाला हिशोब द्यावा लागेल, पटेल यांची माहिती। महाविकास आघाडीकडून कोणत्याही बैठकीला निमंत्रण नाही, राजू शेट्टींची माहिती। आम्ही एकला चलोरेच्या भूमिकेत, आम्हाला कुठलाही प्रस्ताव नाही, राजू शेट्टींचं स्पष्टीकरण। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपनं शिंदे गटाला ताटाखालचं मांजर केलं, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा शिंदे गटाला टोला। रायगडची लोकसभा लढवण्यासाठी शिवसैनिक आक्रमक, माजी शिवसेना नेते राजू साबळे लोकसभेसाठी इच्छुक। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील 10 वर्षांच्या कार्याचा अहवाल खासदार विनायक राऊत यांच्याकडून प्रसिद्ध, विनायक राऊत तिसऱ्यांदा विजयी होतील, प्रमुख नेत्यांना विश्वास। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागेचा अमित शहा तोडगा काढणार, मंत्री दीपक केसरकरांचा दावा, तर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना जागा वाटप करण्याची जबाबदारी दिलेली नाही, केसरकरांची प्रतिक्रिया। पुण्याच्या मंचरमध्ये अजित पवारांनी घेतली शिवाजीराव आढळरावांची भेट, आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी प्रवेश करणार याकडे लक्ष। मुंबईच्या मालाड मालवणीमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन, आयोजकाविरोधात मालवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, पोलिसांकडून मोर्चाला परवानगी नसतानाही मोर्चाचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत मुक्ताईंचं दर्शन घेतलं, संत मुक्ताईची महाआरती करत साकडंही घातलं, मुक्ताई संस्थेकडून मुख्यमंत्र्यांचा सन्मान।
वाशिममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण. भाजपला तडीपार करणारच पनवेलच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. मी नोटीस दिले, शिक्कामोर्तब तुम्हाला करायचंय. ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन. समाजवादी पक्ष महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढणार नाही. प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची माहिती. निवडणुकीत लागणारा खर्च आमच्याकडे नाही, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उतरणार नसल्याची माहिती. मी माझा मालक, त्यामुळे मला जे करायचं आहे ते मी करतो. मवियाच्या प्रवेशाबाबत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण. मराठा समाजासाठी मी जीव द्यायला तयार, त्यामुळे मराठा समाज जे सांगेल ते मी ऐकेन. मनोज जरांगेंचं वक्तव्य. मराठा समाज आरक्षणाबाबत शांत राहिला पाहिजे म्हणून मी उपोषण करतो, जरांगेंचं वक्तव्य. राजन साळवींच्या पत्नी अनुजा साळवींची एसीबीकडून 4 तास चौकशी. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना अनुजा साळवींना अश्रू अनावर. महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांकरता संपावर जाणार, त्यामुळे वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता. नाशिकमध्ये शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती. नाशिकमधील आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर 8 दिवसानंतर मागे. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधत आंदोलकांनी शिष्टमंडळाला दिलं आश्वासन. बीडच्या सरडा प्राथमिक आरोग्य केंद्रात अजूनही विद्युत पुरवठा नसल्यानं रुग्णांची गैरसोय. आरोग्य केंद्रात विद्युत पुरवठा जोडावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन. माझं सरकार आल्यावर वर्धा जिल्हाधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करेन. माजी मंत्री सुनील केदार यांचं वक्तव्य. सेवाग्राम विकास आराखड्याच्या देखभालीवरून संताप व्यक्त. भिवंडीत कंत्राटी कामगार आणि आदिवासी पाड्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. श्रमजीवी संघटनेकडून महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या. ठाण्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी पालकांचं लक्षवेधी आंदोलन. 2009च्या आरटीई कायद्याची अंमलबजावणी करा, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पालकांची मागणी. पालघरच्या वाडा पंचायत समितीसमोर श्रमजीवी संघटनेकडून सत्याग्रह आंदोलन. जलजीवन मिशनच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन. कालावधी संपून गेल्यानंतरही कामं पूर्ण झाली नसल्यानं आक्रमक. सचिन वाझेंची मुंबई उच्च न्यायालयात याचिका. अनिल देशमुख आणि इतर दोघांची सुटका झाली, मग माझी का नाही? वाझेंचा न्यायालयात सवाल. मनोज जरांगे पाटलांवर द्वेषभावनेतून एसआयटी नेमण्यात आली. ही चौकशी समिती रद्द करण्यासाठी अर्धापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाची राष्ट्रपतींकडे मागणी. चार्जिंगला लावलेल्या मोबाईल सोबत खेळणं चिमुकल्याच्या जीवावर बेतलं. चार्जिंगला लावलेल्या मोबाईल सोबत खेळत असतानाच मोबाईलचा स्फोट होऊन चिमुकल्याचा मृत्यू. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू. हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी भागातली दुर्घटना. अंधेरी पूर्वेकडील मरोळ मिलिटरी रोड भागातील इमारतीच्या 4थ्या मजल्यावर आग. इमारतीत अडकलेल्या 40पेक्षा जास्त नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश. यवतमाळच्या लोहरा परिसरातील नवी एमआयडीसी मधील फॅक्टरीला शॉर्ट सर्किटमुळे आग. आगीत कापूस आणि सरकी जळून खाक. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या वाडेगाव येथे ट्रक आणि दुचाकीचा अपघात. अपघातात 3 जण जागीच ठार. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम मजुरांना वाटण्यात येणाऱ्या किचन सेट घेण्यासाठी आलेल्या मजुरांचे हाल. वाटपाचं नियोजन नसल्यानं एकच गोंधळ. पुण्यातील मेट्रोच्या कामांमुळे विद्यापीठ चौकात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुन्हा मार्गात नव्यानं बदल. गणेशखिंड रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर वाहतूक बदल करण्याचा आदेश. चंद्रपूरमध्ये इंडस्ट्रियल एक्सपो अँड बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन. जिल्ह्यात 19 आयोजकांकडून 76,000 कोटींची गुंतवणूक. वन अकादमीमध्ये झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सुधीर मुनगंटीवारांची उपस्थिती. बीड तालुक्यातल्या सौंदाणा गावात गेल्या 2 महिन्यांपासून पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं गावकरी संतप्त. पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्याला घेराव घातला. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडून बचत गटाच्या महिलांवर दबाव. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंचा आरोप. लातूरच्या अहमदपूर आणि नळगीरचे 2 विद्युत ट्रान्सफॉर्मर एकाच दिवशी जळाले. 30 गावं 2 दिवसांपासून अंधारात.
अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यामध्ये भीक मागणाऱ्या बाबानं महिलेला त्रिशूळानं जखमी केलं. भीक न दिल्यानं हल्ला केल्याची माहिती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेनं अनधिकृत गोवा बनावटीची दारूच्या वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई. 53,43,000चा मुद्देमाल जप्त. परभणीच्या सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव इथं विद्युत तारांचं घर्षण होऊन उसाला आग. 2 एकरवरचा ऊस जळून खाक. धाराशिव शहर आणि ग्रामीण पोलीस हद्दीतील घरफोडी करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. आरोपींकडून एकूण 94,000चा मुद्देमाल जप्त. अमरावतीच्या छत्री तलावात पोहण्यासाठी गेलेले विद्यार्थी बुडाले. 2 पैकी 1 विद्यार्थी बचावला, तर बुडालेल्या विद्यार्थ्याचा पोलीस आणि महानगरपालिकेच्या रेस्क्यू पथकाकडून शोध सुरू. गुजरातमध्ये मानवी तस्करी करणाऱ्या सिंडिकेटवर ईडीची मोठी कारवाई. 29 ठिकाणी छापे. मेक्सिको आणि कॅनडा मार्गे लोकांना अमेरिकेत पाठवणाऱ्या टोळीवर कारवाई. गोंदिया शहरात अनधिकृत शिवभोजन केंद्रावर महसूल विभागाचा बुलडोझर. टीबी टोळी परिसरातील शिवभोजन केंद्र जमीनदोस्त. मालमत्ता करवसुलीसाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं जप्ती आणि नळ कनेक्शन तोडण्याचं काम सुरू. आतापर्यंत 3,850 मालमत्ता धारकांना जप्तीपूर्वी नोटीस. समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं कामाच्या लोकार्पण. मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार आणि मंत्री दादा भुसेंच्या हस्ते लोकार्पण संपन्न. अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. वाशिममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 तासात दुसऱ्यांदा तेलंगणात, दुपारी जाणार ओडिशामध्ये. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज उज्जैनला पोहोचणार. महाकालचं दर्शन घेणार. रोड शो देखील त्या ठिकाणी पार पडणार. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राज्यसभा खासदार पदाचा राजीनामा दिला. एप्रिलमध्ये नड्डा यांची टर्म संपते. नड्डा नुकतेच पुन्हा गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले. लोकसभा उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची 7 मार्चला पहिली बैठक. बैठकीत 100 जागांसाठी उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार. दिल्लीमध्ये 15 जूनपर्यंत आम आदमी पक्षाला पक्ष कार्यालय रिकामं करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. राऊस एव्हेन्यू कोर्टाला दिलेल्या जागेवर कार्यालय बांधण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची 8 मार्चला बैठक. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित राहणार. अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगमध्ये बाप्पाची आरती. अंबानी कुटुंबासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योजक बाप्पाच्या चरणी लीन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.